नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या राज्यस्तरीय संस्थेमार्फत परीक्षेला सामोरे जाताना या विशेष चर्चासत्राचं आयोजन चालू वर्षी आपण केलेलं आहे. स्वतंत्रपणे 10वी आणि 12वीसाठी आपण हे चर्चासत्र आयोजित करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना सुद्धा आमची सगळ्यांना विनंती आहे की परीक्षेची कुठलीही भीती न बाळगता तणावमुक्त पद्धतीने परीक्षा द्यावी आणि प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका आपण नेमकेपणाने कशी लिहावी याचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष माननीय गोसावी साहेब, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांचं आम्हाला सहकार्य मिळतंय. राज्यभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळातर्फे आयोजित परीक्षेला सामोरे जाताना या स्तुत्य उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. तमसोमा ज्योतिर्गमय अर्थात अंधकाराकडून प्रकाशाकडे जात असताना 10वी आणि 12वीच्या या बोर्डच्या परीक्षेमध्ये विविध प्रश्नांना आपल्याला सामोरं जायला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे आज सर्व विषयातले तज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत. तर त्या मार्गदर्शकांकडून आपण परीक्षेची कशी तयारी करावी आणि या परीक्षेला कसे सामोरं जावं याबद्दल आज मार्गदर्शन घेणार आहोत. परीक्षेला सामोरे जाताना या स्तुत्य उपक्रमासाठी इयत्ता 12वी परीक्षेच्या तयारीसाठी तज्ञ मार्गदर्शकांचे सहर्ष स्वागत. परीक्षेची तयारीला अनुसरून मी आपल्या तज्ञ प्राध्यापकांना विचारू इच्छिते की उजळणी आणि सराव पेपरचे नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती तयारी करावी. फेब्रुवारी 2025 या परीक्षेसाठी सामोरे जाताना आपल्याकडे खूपच कमी कालावधी आता राहिलेला आहे आणि या कमी कालावधीचा आपल्याला अतिशय हुशारीने वापर करायचा आहे. आणि हा वापर करत असताना प्रत्येकाच्या हातात आता आपल्या तपासलेल्या पूर्व परीक्षेच्या उत्तरपत्रिका असणार आहेत. तर त्यामध्ये घटकानुसार आपल्या नेमक्या काय चुका झालेल्या आहेत, प्रश्न प्रकारानुसार आपल्या काय चुका झालेल्या आहेत, कुठल्या घटकाची आपल्याला आणखी तयारी करावी लागणार आहे याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करावा. तसेच तयारी करत असताना किंवा सराव करत असताना पाठ्यपुस्तकामध्ये जो काही स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायाचा सराव विद्यार्थ्यांनी करावा. त्यामध्ये काही प्रश्न हे दुर्लक्षित राहतात, तर त्या दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांचा प्राधान्यक्रमाने विद्यार्थ्यांनी सराव करावा. त्यामध्ये जादाच्या ज्या काही आधी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचाही विद्यार्थ्यांनी नक्कीच सराव करावा. सर, उत्तरपत्रिका ही बोर्डाने नियोजित केलेल्या वेळेमध्ये सोडवावी लागते. तर त्या वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांनी कसे करावे. परीक्षेला गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा पेपर वेळेत पूर्ण होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक पेपरचे वेळेचे नियोजन हे विद्यार्थ्यांसाठी फार गरजेचे असते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक विषय शिक्षकाकडून प्रत्येक प्रश्नाचे किती उत्तर लिहायचं आहे, उदाहरणार्थ त्याचे मुद्दे किती लिहावेत, त्याच्या ओळी किती लिहावेत, त्यासाठी किती वेळ द्यावा हे निश्चित करावे. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याच्या हातात पडल्यानंतर ती प्रश्नपत्रिका पूर्ण वाचावी आणि त्यानुसार कोणते सोपे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आपण निश्चित करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 180 मिनिटे असतात, तर 170 मिनिटामध्ये आपला पेपर पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी नियोजन करावे. त्याचबरोबर शक्यतो विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न क्रमाने सोडवावेत. उपप्रश्न सोडवत असताना ते एका क्रमाने असावेत याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. सर्वात शेवटच्या 10 मिनिटामध्ये आपण सोडवलेला संपूर्ण पेपर जो आहे तो पूर्णपणे पाहावा आणि त्यातून जर काही राहिले असेल तर 10 मिनिटामध्ये पूर्ण करावे. अगदी बरोबर आहे सर. या छोट्या गोष्टी अगदी व्यवस्थित आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर परीक्षेपूर्वीच्या ह्या कालावधीमध्ये विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतो, तर त्याने अभ्यासासाठी कोणते साहित्य वापरावे याबद्दल काय मार्गदर्शन कराल. 12वी बोर्डची परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी प्राधान्याने पाठ्यपुस्तकाचा अवलंब केला पाहिजे. पाठ्यपुस्तकामधूनच तयारी केली पाहिजे. बाजारामध्ये भरपूर मटेरियल जरी अवेलेबल असेल तरीसुद्धा मटेरियल इतकं असतं की विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करताना वेळेचा अपव्यय होऊ शकतो आणि नेमकेपणा त्याच्यामध्ये येत नाही. तर प्रश्न आशयानुसार प्रश्न काढता आले पाहिजेत
आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकामधूनच आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील अभ्यासक्रम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नसतो, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. दुसरं म्हणजे SCRTद्वारे संकेतस्थळावर त्यांच्या प्रश्नपेढी पब्लिश केली गेलेली आहे, त्याचा सुद्धा विद्यार्थी वापर करू शकतात. आणि दुसरं म्हणजे राज्य मंडळ व आपलं विभागीय मंडळद्वारे मोबाईल ॲपचं सुद्धा अनावरण झालेलं आहे, त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी इथून पुढे वापर करावा आणि परीक्षेची तयारी चांगली करावी. अगदी बरोबर आहे सर. परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडी भीती, दडपण निर्माण होतं. तर ही भीती आणि दडपण याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसे करावे? विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य असो किंवा परीक्षा, प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. अभ्यासाचं नियोजन जर तुमचं व्यवस्थित असेल ना, तर परीक्षेला अगदी आत्मविश्वासपूर्वक तुम्ही सामोरे जाऊ शकाल. आणि जेव्हा केव्हा बैठक व्यवस्था तुमची डिक्लेअर होईल तेव्हा त्या परीक्षा केंद्रावर जा, तिथली व्यवस्था बघा, इमारत बघा, वॉशरूम वगैरे बघा, तुमच्या घरापासून त्याचं अंतर किती आहे ते बघा. आदल्या दिवशी परीक्षेसाठी लागणारं सगळं सामान सॅकमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. आणि परीक्षेच्या दिवशी मात्र अगदी अर्धा तास तरी किमान आपण लवकर पोहोचलं पाहिजे याची दक्षता घ्या, कारण सिग्नल किंवा वाहतूक व्यवस्था यांचा कोणताही अडथळा होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नियोजन करा. परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर बेंचवर बसण्यापूर्वी आपल्या नंबरची खात्री करून घ्या, आसपास काही पडले का याची खात्री करा. आणि जर काही गडबड गोंधळ झाला असला तरी सुद्धा न घाबरता शांत मनाने, स्थिर मनाने, अगदी तुम्ही स्थिरपणाने तिथे दीर्घ श्वास घेऊन एक घोट पाण्याचा पिऊन मग परीक्षेला बसा. आणि त्यानंतर जेव्हा पेपर हातात येईल तेव्हा ती अलीकडच्या काळामध्ये कृतीपत्रिका असते. कृतीपत्रिका म्हणजे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर ही तुमच्या पुढ्यातच असतात, त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. छानपैकी निर्धास्तपणे, निर्भयपणे आपण सगळ्यांनी मिळून या परीक्षेला सामोरं जायचं. अगदी बरोबर आहे. बघा विद्यार्थ्यांनो, की आपण अगदी कुठल्याही गोष्टीचं अगदी योग्य जर नियोजन केलं तर ही परीक्षेला आपण अतिशय भयमुक्त अशा वातावरणामध्ये सामोरं जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना कोणकोणते साहित्य बरोबर न्यावे याबद्दल काय मार्गदर्शन कराल? विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र, शाळेचे ओळखपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचे किमान 2 पेन, स्केल, पॅड, टोक केलेली पेन्सिल, पाऊच इत्यादी आवश्यक असलेले साहित्य परीक्षेवेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर घेऊन परीक्षा केंद्रावर हजर राहावे. बरोबर आहे सर. या छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिली जाते. या उत्तरपत्रिकेवरती काही गोष्टी आणि सूचना नमूद केलेल्या असतात, तर त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? फेब्रुवारी 2025 परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा परीक्षागृहामध्ये जाणार आहात तेव्हा तुमच्याबरोबर तुमचे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र घेऊन जाणार आहात. कारण परीक्षागृहामध्ये असणारे पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित इतर अधिकारी जेव्हा तुमच्याकडे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र यांची मागणी करतील तेव्हा त्यांना ते तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. जेव्हा पर्यवेक्षकांच्याकडून तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल तेव्हा ती उत्तरपत्रिका सुस्थितीत आहे का, याचा अर्थ त्या उत्तरपत्रिकेची शिलाई व्यवस्थित आहे का, त्या उत्तरपत्रिकेमध्ये असणारे सर्व पेजेस क्रमानं आहेत का आणि सर्व पेजेस व्यवस्थित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, एखादं पान फाटलेलं असेल तर तुम्ही ती उत्तरपत्रिका पर्यवेक्षक यांच्याकडून बदलून घ्यायची आहे. पृष्ठ क्रमांक 2 वरती ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही सविस्तर काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. मुखपृष्ठावरती तुम्हाला जी तुमची माहिती भरायची आहे ती अचूक माहिती भरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा बैठक क्रमांक, अंकी, अक्षरी, परीक्षार्थीची सही, विषय, पेपर क्रमांक, उत्तरलेखनाची भाषा या सर्व गोष्टींचा ज्या ठिकाणी ही माहिती नमूद करायची आहे त्याच ठिकाणी लिहिणं अत्यावश्यक आहे. पर्यवेक्षकांच्याकडून तुम्हाला बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर ते बारकोड स्टिकर
तुमच्याच क्रमांकाचं आणि त्या दिवशी असणाऱ्याच विषयाचं आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बारकोड चिकटवावा असं नमूद केलेलं आहे, तिथेच तो बारकोड चिकटवावा. तुम्हाला शक्य नसल्यास पर्यवेक्षकांची तुम्ही मदत घेऊ शकता. तुम्ही जेव्हा उत्तर लिहिण्यास सुरुवात करणार आहात तेव्हा पृष्ठ क्रमांक 3 पासून तुम्ही उत्तर लिहिण्यास सुरुवात करायची आहे. उत्तर लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचाच वापर करायचा आहे. जिथं गरज आहे तिथे पेन्सिलचा वापर करायचा आहे. स्केच पेनचा वगैरे वापर तुम्हाला करता येणार नाही. सेक्शन असेल किंवा प्रश्न असेल तर तोच सेक्शन, तोच प्रश्न, त्याच्यामध्ये असणारे उपप्रश्न हे क्रमानं सोडवायचे आहेत. नवीन प्रश्न असेल तरच नवीन पानावरती सुरुवात करायची आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका आणि पुरवणी घेतली असेल तर त्या पुरवणीवरती देखील ती माहिती नमूद करावी लागते. ज्या ठिकाणी पर्यवेक्षकांची सही असं नमूद केलेलं आहे तिथे त्यांची सही होणार आहे. इतरत्र पर्यवेक्षकांची सही कुठेही घ्यायची नाही. त्यानंतर शेवटचा जेव्हा 10 मिनिटाचा वेळ शिल्लक असतो तेव्हा तुम्हाला वॉर्निंग बेल दिली जाते. त्यावेळी तुम्हाला मिळालेले होलोक्राफ्ट त्या ठिकाणी लावून घेणं गरजेचं आहे. पुरवणी घेतली असेल तर त्याच्यावरती देखील होलोक्राफ्ट लावणं गरजेचं आहे. पुरवणी व्यवस्थित बांधलेली आहे का? तुम्ही जितक्या पुरवण्या घेतलेल्या आहेत, एकूण मुख्य उत्तरपत्रिका अधिक पुरवणी 1 घेतली असेल तर 1 + 1 बरोबर 2, 2 घेतले असतील तर 1 + 2 बरोबर 3, अशा प्रकारे नमूद करून चेक करून मगच तुम्ही पर्यवेक्षकांच्याकडे ती उत्तरपत्रिका जमा करायची आहे. तसेच विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर कच्चे काम करायचं असेल, रफ वर्क करायचं असेल तर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पेजवरती डाव्या बाजूला पेन्सिलने कच्चे काम तुम्ही करायचं आहे. अगदी बरोबर आहे सर. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण निश्चित लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर या परीक्षेला जात असताना आपल्याकडून काही कळत न कळत चुका घडतात, तर याबद्दल आपण काय सांगाल मॅडम? परीक्षेला सामोरं जात असताना आपल्या शैक्षणिक साहित्याबरोबर कळत न कळत आपण इतरही साहित्य घेऊन जातो. त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारं स्मार्टवॉच असेल, स्मार्टफोन असेल, कॅल्क्युलेटर, त्याचबरोबर लिखित कागद किंवा पॅडवरील लिखाण. तसेच परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्या आजूबाजूस पडलेला एखादा लिखित कागद हा देखील आपण पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावायचा आहे. त्याचबरोबर आपण पेपर लिहित असताना मागे आणि पुढे बघून लिखाण करण्याचा प्रयत्न करतो किंवा चुकून एखाद्यासोबत कुठलीही चर्चा करत असतो, तर अशा गोष्टींना राज्यमंडळाने सूचित केलेल्या शिक्षासूचीनुसार शिक्षा होईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेमधील कोणतंही पान फाडू नये हा प्रकारही अनुचित ठरून राज्यमंडळाच्या शिक्षासूचीनुसार शिक्षा होऊ शकते. विद्यार्थी मित्र हो, आता आपण परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तयारी केली किंवा करायची आहे याबद्दलची माहिती घेतली. आता आपण मुख्य विषयाला जात असताना किंवा मुख्य विषयाची तयारी करत असताना कोणते कोणते पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत याबद्दलची माहिती घेऊया. तर आता आपण इंग्रजी विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊया. इंग्रजी विषयाची भीती ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतेच. तर ही भीती घालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचं नियोजन त्यांनी करायला पाहिजे याबद्दल आपल्याला सर मार्गदर्शन करतील. निश्चितच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाची भीती असतेच, परंतु भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयामध्ये उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्धारित केलेलं जे टेक्स्टबुक आहे ते टेक्स्टबुक काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना त्या परीक्षेच्या काळात मिळणारा जो 3 तासाचा वेळ आहे त्या 3 तासामध्ये तुमच्यासमोर असणारी जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्या ॲक्टिव्हिटी शीट आणि तुमची उत्तरपत्रिका याच्यामध्ये रीड, कॉम्प्रिहेंड अँड राईट या जर स्किलचा तुम्ही वापर केला तर निश्चितच त्या उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे लिखाण करू शकतील. 3च पर्याय: भरपूर सराव, पुस्तकाचं वाचन आणि 3 तासामध्ये
तुम्ही केलेला प्रयोग. सर, इंग्रजी विषयाचा पेपर सोडवित असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या टॉपिक्सवर जास्त फोकस करावा? इंग्लिश ॲक्टिव्हिटी सीटमध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5, त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2B, क्वेश्चन 2C, समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग या गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी जास्त फोकस देणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयामध्ये पास व्हायचं आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या विषयामध्ये चांगला स्कोअर करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन 4 आणि 5 याच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे. सर, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयाचा स्कोअर जास्त होण्यासाठी कोणती जास्त तयारी करायला हवी? भरपूर वाचन, प्रश्नपत्रिकांचा सराव आणि एक्स्ट्रॅक्टिव्हनुसार प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी याचा भरपूर सराव करणं गरजेचं आहे. इंग्रजीनंतर आपण मराठी या विषयाची माहिती घेऊया. तर मराठी या विषयामध्ये ज्या कृतीपत्रिका असतात त्याचे स्वरूप कसे आहे याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील. इयत्ता 12वी या मराठी विषयाची कृतीपत्रिका ही 80 गुणाची असते. त्यासाठी आपल्याला निर्धारित वेळ 3 तास दिलेला असतो. या 80 गुणामध्ये एकूण 5 विभाग असतात. गद्य विभाग, पद्य विभाग, साहित्य प्रकार परिचय, कथा, उपयोजित मराठी आणि व्याकरण आणि लेखन असे 5 विभाग असतात. आणि 5 विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ज्ञान, आकलन, उपयोजन, सहमत, अभिव्यक्ती, शब्द सौंदर्य, रसग्रहण हे भाषिक क्षमता त्यामध्ये आजमावल्या जातात. खूपच छान माहिती दिलीत सर. बघा विद्यार्थ्यांनो, निबंध आणि कथा या जरी आजच आपण आत्मसात केल्यात तरी सुद्धा परीक्षेच्या गुणांमधले बरेचसे मार्क आपल्याला इथे मिळू शकतात, हे सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. आता आपला पुढचा विषय आहे हिंदी. तर हिंदी विषय म्हणतं की सहज सोपे पद्धतीने पास होता येतं असं विद्यार्थ्यांना वाटतं. तर याबद्दल आपण कोणतं मार्गदर्शन कराल? खरं आहे मॅडम, हिंदीचा पेपर सोडवणं हे खरोखरच सोपं आहे. फक्त त्या दृष्टीने थोडंसं तुमचं नियोजन, कारण का 80 मार्काची जी आपली कृतीपत्रिका आहे त्यामधले जवळजवळ 42 मार्क तुमच्या हातामध्ये आहेत, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहेत. कारण 7 परिच्छेद आहेत टोटल. गद्यमध्ये 2, पद्यमध्ये 2, विशेष अध्ययनमध्ये 1 आणि व्यावहारिक हिंदीमध्ये 2. म्हणजे या परिच्छेदामध्येच उत्तरं सामावलेली असतात आणि ती तुमच्या समोरच असतात. तर अवघड यात काहीच नाही आहे. फक्त नीट लक्षपूर्वक वाचण्याची, तो परिच्छेद त्याचं आकलन करून घेण्याची, समजून घेण्याची आणि त्यातली उत्तरं शोधण्याची एवढीच गरज आहे. म्हणजे 42 मार्क मिळवणं काहीच अवघड नाही आहे. दुसरा भाग झाला पाठांतराचा. काही भाग निश्चितपणे पाठांतरासाठी आहे, ज्यामध्ये 30 मार्क तुम्हाला पाठांतरासाठी असतील, ज्यामध्ये पारिभाषिक शब्दावली, इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा हिंदी अर्थ तो पाठ करावा लागेल. मुहावरे, त्यांचा अर्थ पाठ करावा लागेल. आणि साहित्य संबंधी सामान्य ज्ञानावर आधारित जे एका वाक्यात प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देखील तुम्हाला पाठ करावी लागतील. यासाठी पुस्तकाच्या बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आहे. हिंदी युवक भारतीचं पुस्तक तुमच्या समोर वर्षभर आहे. ते निरंतर जर तुम्ही वाचलं असेल, वर्षभरात निदान 4-5 वेळा तुमच्या हाताखालून गेला असेल, तुमच्या डोळ्याखालून गेला असेल, तर तुम्हाला उरलेले जे फक्त 8 मार्कांचे प्रश्न जे तुम्हाला समजल्याशिवाय लिहिताच येत नाहीत, जे आहेत कालपरिवर्तन, शुद्ध लेखन किंवा विकल्पवाले प्रश्न, त्यांच्यासाठी तुम्ही निरंतर किंवा नियमितपणे तुमच्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. कृतीपत्रिकेतील व्याकरण या विभागाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करावा याबद्दल काय मार्गदर्शन कराल? विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण हा खरं तर गणितासारखा विषय आहे, जिथे तुम्हाला नीट लिहिल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. ज्यामध्ये रस ओळखा, अलंकार ओळखा, म्हणजे फक्त ओळखायचं आहे, तुम्हाला उदाहरणं नाही लिहायची आहेत आणि ही उदाहरणं पुस्तकातलीच असणार आहेत. त्यामुळं फायद्याची गोष्ट अशी की ती प्रत्येकी 2-2, 3-3 उदाहरणं जी दिलेली आहेत ती जर आपण परफेक्ट केली तर काहीच अवघड नाही आहे त्यात. मुहावरे तर पुस्तकामध्येच आहेत, पाठाखाली आणि इतर. दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध लेखन. त्यासाठी 4 नियम आहेत. लिंग, वचन, सहाय्यक क्रियापद याचे नियम समजून घेतलं तर त्यातही काही अवघड नाही आहे. आणि एक भाग कालपरिवर्तनाचा, त्यामध्ये काल समजून घ्या, अवघड काहीच नाही आहे. नीट समजल्यानंतर व्याकरणात तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. काही शंका असेल तर आपापल्या शिक्षकांशी संपर्क साधा, म्हणजे नेमकं काय ते कळेल. हिंदी विषयाची आपण माहिती घेतली. आता विज्ञान शाखेतील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे फिजिक्स. या फिजिक्स बद्दल आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊया. सुरुवातीला मी पेपर वेटेज संदर्भात थोडंसं माहिती देतोय. तर पेपर प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर
एकूण प्रश्नपत्रिका ही आपली 98 मार्क्सची असते. त्याच्यामध्ये आपल्याला 70 मार्काचं सोडवावं लागतं. म्हणजे एकूण 28 मार्क हे ऑप्शनल असतात आणि त्याचं जे विभाजन आहे किंवा पेपर सेटिंग होत असताना कसं त्याचं विभाजन केलं जातं हे माहिती होणं गरजेचं आहे, कारण त्यामुळं आपला आत्मविश्वास विद्यार्थ्यांचा वाढू शकतो. याच्यामध्ये नॉलेज बेस्ड जे प्रश्न आहेत ते 30% असतात. नॉलेज बेस्डमध्ये डेफिनेशन्स असतात किंवा प्रॉपर्टीज, युजेस, लॉज, डायमेन्शन्स किंवा युनिट्स हे नॉलेज बेस्ड प्रश्नामध्ये असतात आणि ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्याची तयारी करू शकतात. दुसरं अंडरस्टँडिंग बेस्डवर एकूण 42% मार्क आहेत. 42% म्हणजे एकूण 28 ते 29 मार्काचं अंडरस्टँडिंग बेस्डवर क्वेश्चन्स हे आधारलेले असतात. त्याच्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय, व्हॉट इज असेल, एक्सप्लेन असेल, डिराईव्ह असेल, अशा पद्धतीची प्रश्न त्याच्यामध्ये येत असतात. आणि स्किल बेस्डवर राहिलेले जे 28% आहेत ते स्किल बेस्ड असतात. आता स्किल बेस्डमध्ये प्रश्न कसे असतात तर त्याच्यामध्ये डायग्रॅम्स असतील किंवा न्यूमेरिकल्समध्ये सुद्धा स्किल बेस्ड प्रश्न तयार होऊ शकतो किंवा काही टॉपिक्स असे आहेत आपले करंट इलेक्ट्रिसिटी सारखा की त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स आहेत ते स्किल बेस्ड आधारितवर प्रश्न त्याच्यावर तयार होऊ शकतो. तर ह्याचबरोबर प्रश्नाची काठिण्य पातळीनुसार सुद्धा प्रश्नपत्रिका तयार केली जाते, हे विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये एझी, अंडरस्टँडिंग, एझी, परत ॲव्हरेज आणि डिफिकल्टी अशा पद्धतीनं तो प्रश्नपत्रिका आपली विभागलेली असते. एझी आणि अंडरस्टँडिंग, एझी आणि ॲव्हरेजचं एकत्रित आपण गुण केले तर 80% प्रश्नपत्रिका ही एझी आणि ॲव्हरेज लेवलवर बेस्ड असते आणि डिफिकल्टी लेवल फक्त 20% असते. हे विद्यार्थी मित्रांनी खास करून नोंद घ्यायची आहे. एझी आणि ॲव्हरेज म्हणजे ह्याच्यामध्ये डेफिनेशन्स, लॉज मगाशी सांगितलं तसं अगदी प्रश्नपत्रिका सिंपल असते. याचा तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये डायग्रॅम्स जे आहेत त्या डायग्रॅम्स खास करून मुलं पेन्सिलचा आणि स्केलचा किंवा कंपासचा वापर करणं गरजेचं आहे. आणि डायग्रॅम्स काढत असताना बोर्डच्या पेपरमध्ये पूर्ण पेजमध्ये हाफ पेजमध्ये डायग्रॅम ही तुमची प्रत्येक डायग्रॅम ही बसली पाहिजे. ड्रॉ ए नीट लेबल डायग्रॅम जर का विचारलेली असेल तर त्याचं लेबलिंग कमीत कमी 4 लेबलिंग्स फिजिक्स विषयात हे अपेक्षित असतात. तर 4 पेक्षा जास्त लिहिलं तरी चालू शकतं, पण ॲटलिस्ट 4 लेबलिंग्स अपेक्षित आहेत. तसंच न्यूमेरिकल्स सोडवत असताना काही मुलांनी काळजी घ्यायची आहे. न्यूमेरिकल सोडवत असताना गिवन डाटा लिहिणं गरजेचं आहे. तर गिवन डाटाला मार्क्स असतात का असं बरेच मुलं विचारतात. तर गिवन डाटाला हा मार्क नसतात. गिवन डाटा का लिहिला जातो तर सगळं जे आपलं फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला एका युनिटमध्ये करणं गरजेचं असतं, आयदर SI सिस्टीम और CGS सिस्टीम. त्यामुळे गिवन डाटा लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला निवडता येतो आणि मग पुढं तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतं. तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युल्याला मार्क असतो. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन स्टेप असते, एका युनिटमध्ये सबस्टिट्यूशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट काढावं लागतं. मधल्या स्टेप्सला जास्त मार्क नसतातच आणि लास्ट स्टेप जी आहे ती ॲन्सर विथ युनिट लिहिणं हे खूप गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सेक्शन हा न्यू पेजवर स्टार्ट झाला असला पाहिजे. काही विद्यार्थ्यांचं अजून प्रिपरेशन किंवा तयारी सुरू झालेली नसेल, अशा विद्यार्थ्यांना मला सूचना अशी आहे की 16 टॉपिक्स आहेत. 16 टॉपिक्समधले काही सोपे टॉपिक्स आहेत, त्याची सुरुवात तुम्ही पहिल्यांदा तयारी करायला सुरू करा. त्याच्यामध्ये खास करून सेमीकंडक्टर टॉपिक आहे, मॅग्नेटिझम टॉपिक आहे, असे टॉपिक्स तुम्ही निवडू शकता आणि तयारी करायला चालू करू शकता. एखादा घटक तयार करायचा असेल तर क्वेश्चन बँक समोर ठेवा. एखाद्या आशयावर 1 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा प्रश्न कसा निघतो याचा हे करा, ॲनालिसिस करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा. टॉपिक करत असताना डेफिनेशन्स, लॉज, डिस्टिंग्विश बिटवीन असेल त्या टॉपिकवर ते बाजूला काढा, प्रॉपर्टीज असतील बाजूला काढा, डायग्रॅम्स असतील बाजूला काढा आणि त्याची तयारी करा. तर तुमची तयारी कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं होईल. ओके, थँक्यू. हो, फिजिक्स विषयाची तयारी किती छान पद्धतीने करता येते हे आत्ताच आपण ऐकलं. आता पुढचा महत्त्वाचा विषय आहे केमिस्ट्री. तर या विषयाची तयारी कशी करावी आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्या कोणत्या घटकांना आपण किती महत्त्व द्यायचं आहे याबद्दल आपण मार्गदर्शन घेऊया.
केमिस्ट्री विषयासाठी आपण 1, 2, 3, 4 हे सूत्र लक्षात ठेवावे. 1, 2, 3, 4 म्हणजे सेक्शन ए मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 1 मार्कसाठी 1 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल. सेक्शन बी मध्ये आपल्याला 1 मार्कसाठी 2 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल. सेक्शन सी मध्ये आपल्याला 1 मार्कसाठी 3 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल आणि सेक्शन डी मध्ये आपल्याला 1 मार्कसाठी 4 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल. अशा पद्धतीनं आपण सेक्शन ए बी सी डी याला टाईम मॅनेजमेंट करू शकतो. त्यानंतर जी 10 मिनिटं राहतात त्या 10 मिनिटामध्ये आपण पूर्ण उत्तरपत्रिकेचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. आपल्याला घटक जर बघायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला घटक आहे तो आहे IUPAC नॉमेनक्लेचर अँड स्ट्रक्चर. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी स्ट्रक्चर IUPAC नॉमेनक्लेचर हा हमखास प्रश्न असतो आणि त्यामुळे आपण याची विशेष तयारी करावी. त्याचबरोबर आपण बेन्झीन आणि बेन्झिनॉइड डेरिव्हेटिव्ह हे लिहित असताना त्याच्यामध्ये अरोमॅटिक सेक्स्टेट दाखवत नाही, त्याचबरोबर त्याचे डबल बॉन्ड लिहायला आपण विसरतो, त्याची आपण दखल घ्यावी. त्यानंतर दुसरा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकमध्ये आपल्याला 1 मार्कसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे विचारलं जातंच. आता त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या दोघांच्यामध्ये विशेष नोंद घ्यायची, कारण त्याच्यामध्ये आपल्याला ॲनोमलस म्हणजे आपल्याला इथं अपवाद मिळणार आहेत. पुढचा घटक आहे ग्राफ. केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ग्राफ मिळतात, त्या ग्राफची आपण तयारी करावी. त्यानंतर आपल्याला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स या टॉपिकमध्ये ग्राफिकल ट्रेंड्स मिळतात, त्या ग्राफिकल ट्रेंडची देखील आपण ग्राफमध्ये तयारी करावी. पुढचा जो भाग आहे तो आपल्याला रिॲक्शनचा बघायचा आहे. रिॲक्शनमध्ये आपल्याला रिॲक्शनसाठी कंडिशन, त्यानंतर कॅटलिस्ट याची नोंद घ्यायची आहे, कारण प्रत्येक रिॲक्शनमध्ये कंडिशन्स वेगळे असतात, कॅटलिस्ट वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल स्वार्ट्स रिॲक्शन आणि फिंकरस्टीन रिॲक्शन जर आपण घेतली तर याच्यामध्ये अल्किल क्लोराईड हा भाग जरी कॉमन असेल तर फक्त बदल येतो सोडियम आयोडाईड आणि सिल्वर फ्लोराईडचा. नंतर दुसरी कंडिशन बदलते ॲसिटोन आणि हीट. असे जे वेगळे बदल आहेत ते वेगळे बदल आपल्याला इथं नोंदवायचे. रिॲक्शन आपल्याला अवघड जाते असं पण म्हणू नका, रिॲक्शनसाठी आपल्याला सराव गरजेचा आहे. रिॲक्शन आपल्याला पुन्हा पुन्हा परत लिहायचे, त्याची उजळणी करायची. रिॲक्शनशी जोडून पुढचा भाग आहे तो आहे रिॲक्शन मेकॅनिझम. रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला इलेक्ट्रोफाईलचा अटॅक, त्यानंतर न्यूक्लिओफाईलचा अटॅक, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज त्या पद्धतीनं होणारं त्याचं कॉम्पेन्सेशन हे गरजेचं आहे. ॲरो दाखवणं तिथं गरजेचं आहे. नंतर पुढच्या रिॲक्शन आहेत त्या स्पेशल रिॲक्शन. स्पेशल रिॲक्शनमध्ये सायंटिस्टच्या जे रिॲक्शन आहेत, उदाहरणार्थ स्टीफन रिॲक्शन, त्यानंतर मेंडिस रिॲक्शन, त्यानंतर क्लेमेन्सन रिडक्शन रिॲक्शन, अशा ज्या रिॲक्शन आहेत त्या हमखास परीक्षेला येतातच, त्यामुळे त्याची आपण तयारी करणं गरजेचं आहे. नंतर लॉज आहेत, हेच लॉ आहे, कोलरॅश लॉ आहे, हे निश्चित येणारे लॉज आहेत, त्याची आपण तयारी करावी. रूल्समध्ये मार्कोनिकॉफ रूल आहे, सेटझेफ रूल आहे, अशा नियमांची आपण तयारी करणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आलेल्या डेफिनेशनची तयारी करावी. त्यानंतर या अगोदरच्या परीक्षेमध्ये आलेले जे हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहेत, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहेत, त्याची देखील आपण तयारी करावी. सॉलिड स्टेट या टॉपिकसाठी आपल्याला जे क्रिस्टल डिफेक्ट्स आहेत त्या क्रिस्टल डिफेक्टची, त्याचबरोबर क्रिस्टल सिस्टीमची याची देखील आपण तयारी करावी. जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक आहे त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये आपल्याला 3 मार्कचे क्वेश्चन अगदी हमखास येतात. या प्रश्नामध्ये आपल्याला एम, त्याच्यानंतर त्याचं जे आपल्याला स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरच्या नंतर आपल्याला त्याचा जे सेल रिॲक्शन्स आहेत, ॲनोडिक रिॲक्शन, कॅथोडिक रिॲक्शन, नेट सेल रिॲक्शन, ॲप्लिकेशन्स, डिसॲडव्हान्टेजेस हे सगळं लिहिणं गरजेचं आणि हा साचा ठरलेला आहे. या साच्यामध्ये आपण ते लिहिणं आवश्यक आहे. बघा, आत्ताच आपण केमिस्ट्री या विषयाची कशी केमिस्ट्री जुळवायची हे पाहिलं. आता त्यानंतरचा पुढचा अवघड आणि किचकट वाटणारा विषय म्हणजे मॅथ्स. तर या विषयाची दोस्ती कशी करावी हे आपण सगळ्यांच्याकडून ऐकूया. गणित विषय जरी अवघड आणि किचकट वाटत असला तर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा एकमेव विषय आहे की ज्याच्यामध्ये खूपच मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. तर यामध्ये पेपर फॉर्मॅटनुसार 20% गुण हे अतिशय सोप्या प्रश्नांना दिलेले असतात. तर हे सोपे प्रश्न सोडवत असताना मुलांनी गणित विषयाची तयारी करत असताना फॉर्म्युल्याचं पाठांतर करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले, इंटिग्रेशन असेल, डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इतर टॉपिकमधले महत्त्वाचे फॉर्म्युले असतील, हे फॉर्म्युले जर पाठ केलं तर फॉर्म्युला बेसवरती आधारित 10 ते 15 मार्काचे गुण सहज मिळून जातात. त्यानंतर गणित विषयामध्ये फक्त एक्झाम्पलच विचारतात असं नाही, तर पेपर सेटिंग करत असताना 15% एक्झाम्पल हे थिअरीवरती अवलंबून असतात. तर पेपर 1 मधले 2 थेरम आणि पेपर 2 मधले 2 थेरम हे 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. तर पेपर 1 मध्ये तुम्हाला व्हेक्टर, पेअर ऑफ लाईन्स,
ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या 3 टॉपिकमध्ये 2 क्वेश्चन थेरम 100% विचारले जातात. त्याच पद्धतीनं पेपर 2मध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये 3 थेरम आहेत, त्यापैकी 1 थेरम असतो. इंटिग्रेशनमध्ये जवळजवळ जेवढे थेरॉटिकल पार्ट आहे त्यापैकी 1 क्वेश्चन 100% असतो. आणि त्याच पद्धतीनं डेफिनेट इंटिग्रेशनचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजमध्ये फिक्स ठरलेले प्रॉपर्टी आहेत की ज्या वारंवार विचारल्या जातात. त्या प्रॉपर्टींची जर सराव केला तर 100% तुम्हाला हे 16च्या 16 गुण बोर्ड पेपरमध्ये मिळवून दिले जाऊ शकतात. तेव्हा फक्त एक्झाम्पलचाच विचार न करता तुम्ही थेरॉटिकल पार्ट जर ह्या 3 आणि 3 6 टॉपिकमधलं जर तुम्ही केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला गुण मिळू शकतात. त्याच पद्धतीनं क्वेश्चनचं सिलेक्शन करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. गणितामध्ये पेपर हा अतिशय कमी वेळेमध्ये कव्हर होतो. 2 तास 30 मिनिटामध्ये गणिताचा पेपर कव्हर होतो आणि तो पेपर कव्हर करण्यासाठी वेळेचं नियोजन म्हणजे पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर हाती आल्यानंतर पुढचा राहिलेला वेळ हा अतिशय आनंदानं चांगल्या पद्धतीनं पेपर जर सोडवायचा असेल तर क्वेश्चन सिलेक्शन करणं हे गरजेचं आहे. सेक्शन ए हा कंपल्सरी असतो. सेक्शन बी मध्ये 12पैकी 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. ते अतिशय शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. सेक्शन बी मध्ये नंतर सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे 12 क्वेश्चन्स विचारलेले असतात, त्यापैकी 8 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. तिथं 5 ते 6 स्टेपमध्ये तुम्हाला सोल्युशन देणं गरजेचं असतं. आणि सेक्शन डी हा अवघड नसून म्हणजे सेक्शन डी काठिण्य पातळी डी प्रमाणे नसते हे लक्षात घ्या. त्यामध्ये 2 ते 3 थेरम हे 100% विचारलेले असतात. आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्काचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे ते लॉंग आन्सर टाईपचे क्वेश्चन्स असतात. जर तुम्ही क्वेश्चनचं सिलेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिले 5 मिनटं देऊन जर केला तर प्रॉब्लेम कसा येतो की सिलिंग मिस्टेक खूप येतात. कारण विद्यार्थी बरेच जण म्हणतात की पेपर संपल्यानंतर 100पैकी 100 गुण मिळतात, पण निकाल लागल्यानंतर 92-93 वरती येतात. त्याचं कारण सिलिंग मिस्टेक होणं हे खूप न होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर त्या सिलिंग मिस्टेकमध्ये काय होतं की सिलेक्शन न केल्यामुळं 3+3 हे 6 न लिहिता बऱ्याच वेळेला विद्यार्थी 9 लिहितात. कारण त्यांना 100% माइंड त्या क्वेश्चनवरती सोल्युशनवरती नसता. 75% माइंड त्या क्वेश्चनवरती काम करत असतं आणि 25% माइंड पुढचा पेपर कसा असेल याच्यावरती त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यामुळे ह्या कळत न कळत चुका होतात. आणि जर या पद्धतीनं जर सुरुवातीच्या 5 मिनिटामध्ये जर सिलेक्शन करून घेतलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वेश्चन पेपर आपल्याला लिहिता येतो. आणि अजूनही ज्यांची तयारी झालेली नाही अशा मुलांच्यासाठी लॉजिक, मॅट्रायसेस, लिनियर प्रोग्रॅमिंग हे अतिशय सोपे टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये 8 मार्कासाठी लॉजिक आहे, 6 मार्कासाठी मॅट्रायसेस आहे आणि 4 मार्कासाठी लिनियर प्रोग्रॅमिंग आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या 3 टॉपिकचा जरी अभ्यास केला तरी हे पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे टॉपिक आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, गणित हा विषय सोडवत असताना टाइम मॅनेजमेंट आणि दिलेल्या टॉपिकचं सिलेक्शन या 2 गोष्टींचा जर छान मेळ घातलात तर गणित हा विषय सुद्धा चांगला स्कोअर देण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. पुढचा विषय आहे आपला बायोलॉजी अर्थात जीवशास्त्र. या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असते आणि ती कोणत्या पद्धतीने सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळू शकतात याबद्दल आपण मार्गदर्शन घेऊया. धन्यवाद मॅडम. जीवशास्त्र हा सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना मी फेब्रुवारी 2025 परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. अभ्यास जो आहे तो अभ्यास झालेलाच असेल. आता कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये जीवशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम मी सांगेन की सेक्शन एमध्ये अनेक वेळा मुलं जो प्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तो रिराईट करतात आणि आपला वेळ घालवतात. रिराईट करण्याची आवश्यकता नाही. सेक्शन एमध्ये पहिला प्रश्न जो आहे या पहिल्या प्रश्नासाठी केवळ अल्फाबेट विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह एवढं जरी असेल तरी तुम्हाला गुण प्राप्त होतो आणि याच्यामुळं तुमचा वेळ वाचतो. सेक्शन एमध्ये दुसरा प्रश्न जो आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. एका वाक्यात उत्तर द्या असं असतं, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन लिहिणं इथे टाळावं, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. जीवशास्त्र म्हटलं की आकृतीचा संबंध आला, फिगरचा संबंध आला. जिथं ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम असं विचारलं असेल तिथंच केवळ तुम्ही ड्रॉ नीट लेबल डायग्राम काढायचे आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये डायग्राम दिलेली आहे आणि त्या पत्रिकेमध्ये दिलेल्या डायग्रामनुसार काही प्रश्न विचारले असतील तर ते फक्त प्रश्न सोडवायचे आहेत. बाकी
तुम्ही डायग्रॅम तिथं काढायची नाही. याच्यामुळेही आपला वेळ जो आहे तर तो वाचेल. डिस्टिंग्विश बिटवीन असा प्रश्न सोडवत असताना जे अल्टरनेटिव्ह पॉईंट्स आहेत ते समोरासमोर असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुमचं जे इम्प्रेशन आहे ते चांगलं राहतं. त्याचबरोबर बायोलॉजी हा जो विषय आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे. अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना माहीत असतात. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये हे तुम्ही पाहत असता आणि याच्यामुळं तुम्हाला हा विषय अत्यंत सोपा वाटतो. 2 मार्कचा प्रश्न विचारला असेल तर तिथं फक्त करेक्ट 4 मुद्दे आवश्यक आहेत. अननेसेसरी तिथं तुम्हाला येत असलं तरी 8-10 मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न करू नका. अगदी एखादा दुसरा मुद्दा जादा सोडवला चालेल, पण तुम्हाला खात्री असेल बरोबर मुद्दे तुम्ही लिहित असाल तर तुम्ही 2 मार्कचे प्रश्न सोडवत असताना विचार असा करायचा आहे की आपल्याला 4 मुद्दे करेक्ट जर लिहिले तर निश्चितपणानं आपण प्रश्नपत्रिकेमध्ये 2 गुण प्राप्त करू शकतो. शॉर्ट आन्सर क्वेश्चन सोडवत असताना आणि दीर्घोत्तरी प्रश्न सोडवत असताना हाच विचार करायचा आहे की आपण पॉईंट वाईज उत्तर जर दिलं तर निश्चितपणानं बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त होतील. वेळ कमी राहिलेला आहे आणि या वेळेमध्ये आपलं जे नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थित करत असताना आणखी एक प्रश्न मुलांसाठी विचारला जातो, रिअरेंज द फॉलोइंग. रिअरेंज द फॉलोइंग करत असताना तिथं जी काही अरेंजमेंट दिली असते ती चुकीची दिलेली असते. चुकीची अरेंजमेंट उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही लिहायची नाही. तुम्ही काय लिहायचं आहे, रिअरेंज द फॉलोइंग. तुम्ही रिअरेंज करून जे करेक्ट उत्तर आहे ते जर तुम्ही लिहिलं तर इथेही तुमचा वेळ वाचेल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्न सोडवत असताना डायग्रॅम जे आहे तर ती काढणं आवश्यक आहे. कारण दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये डायग्रॅमला 2 मार्कचं वेटेज असतं आणि डिस्क्रिप्शनला 2 मार्कचं वेटेज असतं. तर तिथं मात्र तुम्ही डायग्रॅम काढणं आवश्यक आहे. अशा रीतीनं तुम्ही जीवशास्त्र हा विषय जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता आणि त्याच्यामध्ये गुण प्राप्त करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. बायोलॉजी या विषयामध्ये कसे उत्कृष्ट मार्क मिळवता येतील हे आता आपण पाहिलं. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची शाखा म्हणजे कॉमर्स. या कॉमर्स शाखेतील महत्त्वाचा विषय म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. या विषयाची तयारी कशी करावी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं याबद्दल आपण माहिती घेऊया. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट हा जो विषय आहे हा पूर्ण थेरॉटिकल विषय आहे. त्यामुळं या विषयाचा अभ्यास कसा करावा हे पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जर असं कन्फ्युजन दिसतंय. तर हे कन्फ्युजन दूर करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तक आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये जो मागे दिलेला स्वाध्याय आहे तो अगदी आपल्या प्रश्नपत्रिकेचे जसं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या क्रमानुसारच आहे. त्यामुळं अभ्यास करणं अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही पहिल्यापासून याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं तुम्हाला तो विषय अवघड वाटतो. आणि जसं आपण मॅथ्स असेल किंवा अकाउंट असेल या विषयांना जसे चांगले मार्क मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकतो तसंच ओसी या विषयाला सुद्धा अगदी आपण 80 पैकी 78 किंवा अगदी 79 म्हणजे त्या वर्षाची काही टॉप केस असेल त्यानुसार तेवढे मार्क आपण नक्कीच मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला जी उत्तरपत्रिका सोडवायची आहे ती प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत आणि त्या गुणाला किती नेमकं तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे याचा विचार करूनच तुम्ही ते लिहायला पाहिजे. कारण कसं असतं की थेरी सब्जेक्ट म्हटलं की पेपर वजनदार व्हायला पाहिजे असं मुलांचा गैरसमज असतो. सगळ्यात पहिल्यांदा खूप मोठं लिहिलं खूप लिहिलं म्हणजे आपल्याला खूप मार्क मिळतात असाही समज असतो. तर तो अतिशय चुकीचा समज आहे. प्रत्येक प्रश्नाला जेवढे गुण दिलेले आहेत त्यानुसार एक त्याचा क्रायटेरिया ठरवलेला आहे की किती मुद्दे तुम्ही कमीत कमी लिहायला पाहिजेत, किती मुद्दे जास्तीत जास्त लिहायला पाहिजेत. तर त्या क्रायटेरियानुसार तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर आपण प्रश्नपत्रिकेवर थोडंसं विचार करूया. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये 80 मार्कामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्नाचा आहे की ज्याच्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातात. तुम्हाला स्वाध्यायामध्ये 10 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. तर त्या 10 प्रकारची तुम्ही तयारी करायची की या 4 प्रश्नांमध्ये नेमके तुम्हाला कुठले प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला माहिती नसतं. फक्त पहिला जो प्रश्न आहे प्रश्न पहिला हा जो आहे तो सर्वसाधारणपणे आतापर्यंत तो रिपीट झालेला आहे.
तो म्हणजे खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा आणि विधान पुन्हा लिहा. आता याच्यामध्ये एक सूचना दिलेली आहे की विधान पुन्हा लिहा. तर जेव्हा तुम्हाला अशी सूचना दिलेली असते त्यावेळी ते तुम्ही विधान पुन्हा लिहायचं आहे, आणि जर सांगितलं नसेल तर ते विधान लिहायची गरज नाहीये. तर पहिले जे 4 प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही 20 मिनिटं देऊ शकता. 20 मिनिटं लागत नाहीत, त्यातला काही भाग तुम्ही पुढच्या प्रश्नांसाठी वापरू शकता. पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न वस्तुनिष्ठ, त्यानंतर 6 प्रश्न हे लघुत्तरी आणि 1 प्रश्न हा दीर्घोत्तरी असतो. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये दुर्लक्षित राहणारा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रसंगाचा अभ्यास करा आणि आपले मत मांडा. विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे भाषा विषय आहेत तर त्या भाषा विषयामध्ये जसा पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये उत्तर असतं, तर त्या पद्धतीनं ते तो कॅज्युअली घेतात आणि त्याची तयारी करत नाहीत. तसं उत्तर त्या पॅराग्राफ मध्येच आहे, पण ती संकल्पना तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. जसं की एखादं समजा व्यवस्थापनाच्या कार्यावर प्रश्न असेल तर त्या कार्याचा तुम्हाला अर्थच माहिती नसेल तर ते उत्तर तुम्हाला लिहिता येणार नाही. त्यामुळं प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या केस स्टडी दिलेल्या आहेत त्या केस स्टडीचा सविस्तर अभ्यास करा, त्याची उत्तरं शोधून ठेवा आणि तयारी करा. उत्तर लिहित असताना एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये उत्तर लिहिलं तर चालतं. काही वेळा तुम्हाला तुमचं मत विचारलेलं असतं. ज्यावेळी मत विचारलं असेल त्यावेळीच फक्त उत्तर 2 ओळीमध्ये तुम्ही लिहायचं आहे, अन्यथा उत्तर 1 शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये त्याचं तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दुसरा दुर्लक्षित राहणारा प्रश्न आहे तो म्हणजे जस्टिफाय द फॉलोइंग, म्हणजे विधान सकारण स्पष्ट करा. आता यामध्ये तुम्हाला विधान जे दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह दिलेलं आहे. तुम्हाला तिथे विचारलेलं नाहीये की विधान बरोबर आहे का, चूक आहे का, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का, असहमत आहात का, असं काहीही विचारलेलं नाहीये. कारण इतर विषयांमध्ये तो प्रश्न आहे, पण ओसी विषयामध्ये मात्र ते डायरेक्ट तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही या विधानाशी जे काही सकारण ते विधान तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर याची सुद्धा विद्यार्थ्यांना वेगळी अशी तयारी करावी लागेल. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत जसं की थोडक्यात उत्तरे लिहा असेल किंवा खालील प्रश्न सोडवा, हे प्रश्न तुम्ही मुद्देसूद लिहू शकता, कारण प्रत्येक प्रकरणामध्ये मुद्देसूद तुम्हाला प्रत्येक कंटेंट हा एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे की जो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहे, तो म्हणजे फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करामध्ये पहिला मुद्दा हा अर्थाचा असावा आणि उर्वरित जे मुद्दे आहेत ते फरकाचेच असावे. साम्य याच्यामध्ये आपल्याला टाळायचं आहे. तसेच फरकाचे मुद्दे लिहित असताना किमान 4 मार्कासाठी कमीत कमी 4 मुद्दे, आणि ज्यांना जास्तीत जास्त या विषयामध्ये मार्क मिळवायचे त्यांनी 6 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे संकल्पना स्पष्ट करा किंवा संज्ञा स्पष्ट करा. तर हा नेमका कसा सोडवायचा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. तर संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट करत असताना त्या संकल्पनेचा सगळ्यात पहिल्यांदा अर्थ लिहायचा आहे आणि मग त्याच्याशी संबंधित इतर 2 मुद्दे तुम्ही लिहू शकता. या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. म्हणजे प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न 20 मार्काचा, प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा, प्रश्न तिसरा केस स्टडीचा आणि प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा. हे 4 प्रश्न जर आपण बघितले आणि याच्या गुणांची बेरीज जर आपण केली तर ती 46 होते. तर हे 46 मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळू शकतात. अगदी सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा या 4 प्रश्नांची खूप चांगली तयारी करून 46 मार्क इथे मिळवू शकतो. आणि 70 पेक्षा जास्त आपल्याला मार्क मिळवायचे असतील तर आणखी याच्यामध्ये मग बाकीच्या प्रश्नांना आपण महत्त्व देऊ शकतो. आणखी एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. तर या प्रश्नासाठी प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा बिझनेस सर्व्हिसेस आणि दुसरं प्रकरण आहे विपणन मार्केटिंग. तर ह्या 2 प्रकरणांवरच दीर्घोत्तरी प्रश्नांची विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे. हे उत्तर लिहित असताना 3 प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहिला म्हणजे एकच प्रश्न ज्याच्यामध्ये आहे, उदाहरणार्थ विम्याची तत्वे सांगा, त्याला पूर्ण 8 मार्क झाले तर 8 मार्काला 8 मुद्दे 9 मुद्दे येतील असं उत्तर असावं. काही वेळा घटकामध्येच तुम्हाला ठराविक मुद्दे दिलेले आहेत, तिथं मनाने आपण मुद्दे वाढवायचे नाहीयेत, जेवढे आहेत तेवढेच लिहायचे आहेत. दुसऱ्या प्रकारे प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात, की एक म्हणजे व्याख्येचा किंवा अर्थाचा प्रश्न आणि दुसरा भाग जो आहे प्रश्नाचा तो म्हणजे वैशिष्ट्य असतील किंवा प्रकार असतील,
उदाहरणार्थ बँकेची व्याख्या सांगून बँकेचे प्रकार स्पष्ट करा. तर यामध्ये मार्कांची विभागणी 2+6 अशी असते. तर त्या पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो विचारला जातो की ज्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात, जसं की त्यामध्ये बँकेची व्याख्या असेल, बँकेची उपयुक्ततेची कार्य असतील आणि बँकेची इतर कार्य असतील. तर असा 3 प्रश्न असणारा एखादा प्रश्न असू शकतो की ज्याची विभागणी 2, 3 आणि 3 अशी असू शकते. तर हा विचार करून विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. फरकासाठी 3 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत. ते म्हणजे व्यवस्थापनाची कार्य, व्यवसाय सेवा आणि कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण, की हमखास या 3 प्रकरणांवर फरकाचे प्रश्न हे असतातच. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं दडपण न बाळगता थेरी विषय जरी असला तरी या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही जर विचार केला, मुद्देसूद उत्तर लिहिलं, तर खूप चांगले मार्क तुम्ही या विषयामध्ये मिळवू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. ओसी या विषयाची मॅनेजमेंट कशी करायची ते आता आपण पाहिलं. यानंतर कला शाखा आणि वाणिज्य शाखा या दोन्ही शाखांनाही महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या विषयाची तयारी कशी करावी आणि त्यातली स्कोरिंग कसं वाढवावं याबद्दल आपण सरांकडून मार्गदर्शन घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र विषय हा वाणिज्य शाखा आणि कला शाखा या दोन्हीकडेही अनिवार्य विषय म्हणून सर्वत्र अभ्यासला जातो. अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत आणि 6च्या 6 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. याची विभागणी जी आहे ती 50-50% केलेली आहे. 50% जे प्रश्न आहेत ते सोपे आहेत आणि 50% प्रश्न आहेत ते थोडेसे काठीण्य पातळीचे आहेत. याच्यामध्ये प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न 5वा हे जे काय प्रश्न आहेत हे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे आहेत. या 40 मार्काचे प्रश्न तुम्ही सर्वप्रथम सोडवावे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि प्रश्न 6वा हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही नंतर सोडवावेत. पेपर सोडवत असताना विद्यार्थ्यांनी शक्यतो आकृत्या काढतो, तक्ते काढतो, हे अर्थशास्त्रामध्ये अनिवार्य आहे. आकृती ही सिस पेन्सिलनंच काढावी. आकृतीचे वक्र जे आहेत ते परिपूर्ण काढावेत. त्याची नावं योग्य द्यावीत. ती नावे तुम्ही पेन्सिल किंवा पेनाने द्यावीत. तक्ते जे आहेत ते तक्ते मात्र तुम्ही पेनानेच काढणे अनिवार्य आहे. कोणत्याही प्रकारे तक्ते सिस पेन्सिलने काढू नयेत. त्याचबरोबर आपला संपूर्ण पेपर जो आहे हा पेपर सोडवल्यानंतर आकृतीचं विश्लेषण वेगळं करावं, तक्त्याचं विश्लेषण वेगळं करावं. त्याबरोबर जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत हे दीर्घोत्तरी प्रश्न सोडवत असताना त्याच्यामध्ये अधिक मुद्दे कसे येतील याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी. यामध्ये जर आपण बघितलं तर प्रकरण क्रमांक 3A, प्रकरण क्रमांक 3B, प्रकरण क्रमांक 4, प्रकरण क्रमांक 6, प्रकरण क्रमांक 7, प्रकरण क्रमांक 8 आणि प्रकरण क्रमांक 9 हे प्रत्येक प्रकरण विकल्पासह अभ्यासक्रमात 12 गुणांना आहे. या प्रकरणांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. या प्रकरणावरतीच आपली 70 ते 80% प्रश्नपत्रिका अवलंबून असते. शेवटी मी एवढं सांगेन की आपली 3 तासाची जी वेळ आहे ते अत्यंत बेस्ट असावीत. प्रत्येक विषयाचे 3 तास हे आयुष्यातले सगळ्यात चांगले 3 तास असावेत. सगळ्या विषयाच्यासाठी आपणा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. अर्थशास्त्रानंतरचा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. गणितासारखाच थोडासा किचकट वाटणारा पण स्कोर करून देणारा हा विषय आहे. तर याची तयारी कशी करावी आणि याचं वेळेचं नियोजन कसं करावं याबद्दल आपण सरांकडून मार्गदर्शन घेऊया. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य शाखेतील हा अत्यंत महत्त्वाचा विषय, जिथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क काढण्याची चांगली संधी या ठिकाणी प्राप्त होते. या विषयामध्ये एकूण 10 घटकांचा समावेश होतो. या 10 घटकामध्ये आपण वेटेज आणि पेपर पॅटर्न यांचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला किंवा हे जर या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण समजून घेतलं तर मार्क काढणं हे या ठिकाणी अवघड नाही. खरं म्हणजे या विषयाला मी आर्ट्स
शी जोडतो, म्हणजे एक कला आहे, याच्यामध्ये कौशल्य आहे आणि या कौशल्यातून हा विषय सोडवला जातो विशेष करून. कारण या विषयाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या क्वेश्चनमध्येच याची उत्तर लपलेले असतात, पण ही उत्तरं व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली ना की हा विषय अत्यंत या ठिकाणी साधा सोपा आणि मार्क मिळवून देणार हा विषय आपल्याला सांगता येतो. याचा जर पेपर पॅटर्न बघितला तर हा 20-60 असा म्हणजे 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आणि 60 मार्काचं प्रॉब्लेम्स या ठिकाणी असतात. आता 10 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह असतात. या 10 प्रकारापैकी आपल्याला 4 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये थोडंसं या ठिकाणी जर आपण 2 ऑब्जेक्टिव्ह थोडेसे या ठिकाणी वेगळे आहेत, त्या म्हणजे या ठिकाणी ट्रू अँड फॉल्स आणि बिल ऑफ एक्सचेंज. ट्रू अँड फॉल्सला काय केलं जातं की 2 सेंटेन्स विचारले जातात आणि एव्हरी सेंटेन्स या ठिकाणी 2.5 मार्काला विचारले जातात. तर बिल ऑफ एक्सचेंजचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटवरती 5 मार्क विचारले जातात. उर्वरित ज्या 8 ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या एव्हरी सेंटेन्स 1 मार्क असं विचारलं जातं. हा झाला आपला ऑब्जेक्टिव्ह. दुसऱ्या या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो या ठिकाणी 2, 3, 4, 5 असे जे काही ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रुप पाडलेले आहेत. आता उदाहरणार्थ कसं की क्वेश्चन नंबर 2 आणि 3 साठी 4 घटक विचारले जातात, ज्याच्यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायर ऑफ पार्टनर, बिल ऑफ एक्सचेंज आणि या ठिकाणी डिझोल्युशन्स ऑफ पार्टनरशिप. या 4 पैकी 2 एकाला 1 और असं या ठिकाणी विचारलं जातं. तसं क्वेश्चन नंबर 2ला या ठिकाणी 4 पैकी 2 घटक विचारले जातात, तर क्वेश्चन नंबर 3ला उर्वरित राहिलेल्या 2 पैकी 2 क्वेश्चन्स या ठिकाणी एकाला 1 और म्हणून या ठिकाणी विचारले जातात. तसंच या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 असाच आहे, ज्याच्यावरती या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी डेट ऑफ पार्टनर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि कम्प्युटर अकाउंट याच्यावरती पण असंच आहे. क्वेश्चन नंबर 4 साठी या ठिकाणी एकाला 1 और या ठिकाणी विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर 5 साठी एकाला 1 या ठिकाणी और विचारला जातो. आणि अत्यंत महत्त्वाचं क्वेश्चन नंबर 6 आणि 7 जो या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स साठी या ठिकाणी 6 नंबर विचारला जातो, तर या ठिकाणी फायनल अकाउंटसाठी या ठिकाणी आपल्याला 7 नंबरचा क्वेश्चन्स विचारला जातो. ऑब्जेक्टिव्हची मार्क बघता आणि यांची मार्क बघता बोर्डाने या ठिकाणी अशी विभागणी केलेली आहे की ऑब्जेक्टिव्हला जी काही 20 मार्क आहे त्याच्यामध्ये फायनल अकाउंटला 4 मार्क, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला 4 मार्क, ऍडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन्स आणि बिल ऑफ एक्सचेंज याच्यासाठी 2-2 मार्क आणि उर्वरित या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स, त्याचबरोबर या ठिकाणी डेट ऑफ पार्टनर, कम्प्युटर अकाउंटनी अनालिसिस याच्यासाठी 1-1 मार्क या ठिकाणी विभागला गेलेला आहे. विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेम येतो तेव्हा थोडंसं या ठिकाणी पेन्सिलचा वापर करणं अत्यंत आवश्यक. मार्किंग म्हणतो आपण ज्याला पोस्टिंग करण्यासाठी मार्किंग करावं लागतं, ते जर व्यवस्थित केलं तर पेपर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी सोडवू शकतात. हा विषय जो आहे तो या ठिकाणी प्रॅक्टिस बेस्ड आहे. जेवढं तुमचं प्रॅक्टिस तेवढी आपली या ठिकाणी मार्क आपल्याला या ठिकाणी काढता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झरसाईज जास्तीत जास्त या ठिकाणी उर्वरित दिवसामध्ये या ठिकाणी करून या पेपरला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सामोरे जावं. धन्यवाद. यानंतर कला शाखेचा महत्त्वाचा विषय म्हणजे इतिहास. इतिहास म्हटलं की थोडीशी घटनाक्रम आणि सणावळी या सगळ्यांना लक्षात ठेवणारा हा विषय. तर याची सुद्धा तयारी आपण खूप छान पद्धतीने करू शकतो. त्याबद्दलचं मार्गदर्शन आपण मॅडमकडून घेऊया. तर काही विषय आपल्या स्वतःच्या अशा काही समस्या घेऊन येत असतात, पण त्याचबरोबर ते विषय सोपे करून कसे शिकायचे किंवा समजून कसे घ्यायचे याबद्दलही आपण माहिती करून घेणार आहोत. पूर्वग्रह दूषित आहे हा इतिहास विषय. त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हा खूप अवघड विषय आहे आणि हा घटनाक्रम आपण कशा लक्षात ठेवायच्या. खरं तर हा एक गोष्टी रूपात समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे विशिष्ट कालक्रमानुसार घडलेल्या घटनांचा जर योग्य पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला त्या घटना गोष्टी रूपात लक्षात ठेवू शकतो. या ठिकाणी इतिहासची प्रश्नपत्रिका ही जी आहे ती 80 गुणांची आहे. प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब हा 10 गुणांसाठी वस्तुनिष्ठ आणि चुकीची जोडी दुरुस्त करा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्याच पद्धतीनं प्रश्न क्रमांक 2 अ ब यामध्ये सुद्धा आपल्याला 8 गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 हा सुद्धा अ ब जो आहे तो 13 गुणांसाठीचा आहे. हे तिन्ही प्रश्न बघता आपल्याला एकूण 31 गुण आपण सहज या पेपरमध्ये मिळवू शकतो. म्हणजेच राहतो प्रश्न तो 49 गुणांचा. आणि 49 गुणांसाठी पुढील जर नियोजन योग्य पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी केलं तर टिपा द्या किंवा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न आणि त्याचबरोबर विधान सकारण स्पष्ट करा, तुमचे मत नोंदवा, सविस्तर उत्तर द्या आणि मुद्द्याला अनुसरून उत्तर द्या असे 7 एकूण प्रश्न जे आहेत त्यामध्ये जर आपण योग्य पद्धतीनं
वर्षभरात केलेला अभ्यास आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी फक्त पाठ्यपुस्तकाचाच आधार घ्यावा लागतो. स्वाध्यायावरील प्रश्न आणि स्वाध्याय व्यतिरिक्त त्या घटकांवरील प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी इतिहास विषय हा अत्यंत म्हणजे चांगले गुण मिळवून देण्यासाठी आणि आपलं स्कोरिंग वाढवण्यासाठीचा हा विषय समजला जातो. म्हणूनच विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं असेल की कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता आणि महत्त्वाचं मगाशी मॅडमनी सांगितल्या पद्धतीनं सनावळ असेल किंवा घटनाक्रम असेल याबद्दल पूर्वी हा मुद्दा घेतला जायचा. सनावळीवरती जास्त प्रश्न असायचे, त्यामध्ये मार्क्स देखील कट व्हायचे. पण अलीकडच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये सनावळीला विशेष असं इतकं महत्त्व दिलं नसून विद्यार्थ्यांचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क्स कट होत नाहीत. याची देखील आपण माहिती घेणं आवश्यक आहे. इतिहास हा विषय गोष्टी रूपात जर समजून घेतला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. येणाऱ्या परीक्षेस सर्व विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय निश्चित होईपर्यंत थांबू नका. या विचारांची प्रेरणा घेऊन आजच्या आपल्या परीक्षेला सामोरे जाताना या चर्चासत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तुम्हाला प्रत्येक विषयाची सखोल माहिती दिली. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की परीक्षा आता जवळ आलेली आहे आणि या परीक्षेला जात असताना आपल्या विषयांचं जे काही टाइम टेबल आहे ते बोर्डाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांची वेबसाईट आहे, त्याचबरोबर ॲप आहे आणि तसेच हॉल तिकीट आहे. या तिन्ही गोष्टींकडे तुम्ही पाहून त्याच्यावरती नमूद केलेल्या वेळेनुसार आणि दिवसानुसार आपल्या परीक्षेच्या त्या विषयाला तुम्ही जाणं खूप गरजेचं आहे. तर हे सर्व काही छोटे छोटे मुद्दे जे आहेत सर्व विषयांच्या बाबतीतले, त्याचबरोबर तुमची हेल्थसुद्धा तुम्ही चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आता जवळच परीक्षा आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा कुठलाही ताण मनावर न घेता अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही या परीक्षेला सामोरं जावं हीच आमची मनोमनी इच्छा आहे. आणि याचसाठी आज हे चर्चासत्र आपण आयोजित केलं होतं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थातच राज्य मंडळातर्फे आयोजित या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मी अतिशय आभार मानते आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा.